टू आवर चॅनल. तुम्हाला आजूबाजूचा खूप आवाज येत असेल कारण का आम्ही आता ट्रेनमध्ये आहोत आणि आता किती वाजले सकाळचे 6:51 झाले आहेत. आम्हाला ऑलरेडी खूप जास्त उशीर झाला आहे निघायला. पण लेट्स सी, आम्ही आज लालबाग, चिंतामणी, मुंबईचा राजा हे सगळे गणपती बघणार आहोत. सो लेट्स सी किती वेळ लागतो आहे दर्शनाला. आम्ही दरवर्षी लालबागला जातो आणि युजली आम्ही ट्राय करतो की पहाटे 5ला वगैरे पोचू सो दॅट एकदम व्यवस्थित दर्शन होईल. मावतच नाही माझ्या कॅमेरामध्ये आणि हे फ्रंट कॅम मी हे नाही करू शकत, झूम इन झूम आउट एवढंच आहे. सो आता आम्ही चिंचपोखरीला पोचलेलो आहोत. असं शुद्ध मराठी निघतं बोलताना. यावर्षी मंडळाने कोल्हापूरची जी माधुरी एलिफंट आहे तिला ट्रिब्यूट दिला होता आणि आम्ही फायनली पोचलो. सो आम्ही पोचलेलो आहोत लालबागच्या इथे आणि आता आम्ही मुखदर्शनची लाईन चालू केली आहे. आता 7:40 वाजले आहेत आणि आम्ही एव्हरी टाईम असं कुठे दर्शनाला जातो तर आम्ही प्रेडिक्ट करतो गर्दी बघून की किती वेळ लागू शकतो दर्शनाला. सो आय एम सेइंग इट विल बी एक्झॅक्ट 10 वाजेपर्यंत आमचं दर्शन होईल. And I'm saying 10:30. सो लेट्स सी नाव. व्हेरी एक्साइटेड. सी यू. ह्यावर्षीचा आमचा लालबागचा राजाचा एक्सपिरियन्स एकदम मस्त होता. गर्दी जरी होती तरी लोकं एकदम सिस्टमॅटिक वेमध्ये लाईन फॉलो करत होती. तिथली लोकं पण व्यवस्थित मॅनेज करत होती आणि एका साईडला लाईन खूप स्लो मूव्ह होत होती. पण ह्या साईडला तुम्ही बघू शकता की इट वॉज ऑलमोस्ट एम्प्टी आणि जेव्हा आम्ही ही सगळी लाईन कंप्लीट करून पोहोचलो तिथे फायनली आणि एव्हरीवन सडनली वेंट व्हेरी क्वाईट. म्हणजे आधी थोडा तरी आवाज होता बाहेर, पण ह्या लाईनमध्ये आल्या म्हणजे या गल्लीत आल्यावर सगळे एकदम शांत झाले आणि वी कुड सी लालबागचा राजा व्हेरी क्लिअरली फ्रॉम हिअर. जेव्हा तुम्ही मुखदर्शनच्या लाईनने जाता तेव्हा लालबागचा राजा कंटिन्युअसली तुम्हाला अर्धा पाऊण तास दिसत असतो आणि ती फीलिंग एकदम डिव्हाइन असते. मोरया मोरया जय. यावर्षीची डेकोरेशनची थीम तिरुपती बालाजीचं जे टेम्पल आहे एकदम गोल्डन पॅलेससारखं ती होती आणि एकदम छान सुंदर सगळं गोल्डन गोल्डन होतं. वाव, काय बॅकग्राऊंड चूज केला आपण मस्त. सो आमचं दर्शन झालं आहे आणि आमच्या दोघांचा पण अंदाज एवढा चुकीचा होता. वी स्टार्टेड अराउंड 7:40 आणि डॉट 9:05 आमचं दर्शन झालं आहे. आम्हाला आधी वाटलेलं खूप जास्त उशीर होईल कारण का आम्ही खरंच खूप उशिरा आलेलो. बट खूप टाईममध्ये खूप क्विक आणि खूप शांततेत असं मस्त दर्शन झालेलं आहे. आता थोडीशी पेटपूजा अँड नेक्स्ट स्टॉप राजा तेजुकयाचा. सो हा गणपती खूप इको फ्रेंडली आणि कार्डबोर्ड किंवा पेपरने बनलेला असतो. थोडा मोठा आहे बघ. आणि इथे बाजूलाच एक छोटासा गणपती होता जिथे त्यांनी असं एन्व्हायरमेंट थीम डेकोरेशन केलं होतं. नेक्स्ट आम्ही पोचलो मुंबईच्या राजाला. तर ह्या वर्षी इथे त्यांनी केरळाचं जे मंदिर आहे श्री पद्मनाभ स्वामी विष्णूचं मंदिर त्या थीमचं डेकोरेशन केलं होतं आणि द वे दिस इज की इथे एक मोठा ग्राउंड आहे जिथे त्यांचं असं मस्त सगळं डेकोरेशन केलेलं असतं आणि देन टुवर्ड्स द राईट तिथे त्यांचा गणपती उभा असतो. अँड मुंबईचा राजा इज वन ऑफ द टॉलेस्ट गणपती. ह्यावर्षी सुद्धा त्यांची मूर्ती 22 फूटची होती आणि त्यांच्याकडे वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा आहे त्याच.
आणि आता मी परत थोडासा नाश्ता लाइक प्रॉपर ब्रेकफास्ट करायला थांबलो. मला खूप दिवसांपासून लाडू सम्राटमध्ये जाऊन खायचं होतं आणि त्यांची एकदम महाराष्ट्रीयन प्रॉपर कोकणातली सारखी टेस्ट आहे. यांचा ॲम्बियन्स पण खूप मस्त होता. लाइक यांनी खूप सुंदर पेंटिंग्ज केल्यात दोन्ही साइडला. इथे आम्ही खाल्लं मिसळ पाव, साबुदाणा वडा अँड चहा. आम्ही चिंचपोकळी चिंतामणीला पोहोचेपर्यंत ऑलमोस्ट 11:30 वगैरे झालेले आणि तिथे खूप जास्त गर्दी वाढलेली. त्यामुळे आम्हाला मुखदर्शनच घ्यावं लागलं आणि चरणस्पर्शसाठी आम्ही थांबू नाही शकलो. बट तुम्ही बघू शकता की गणपती एकदम सुंदर आणि शंभूराजेंसारखा त्यांनी ह्यावर्षी त्यांची मूर्ती बनवलेली. नाव वेलकम टू डे 2 ऑफ गणेश पंडाळ हॉपिंग. सो या दिवशी आम्ही अंधेरी कांदिवली इथले सगळे गणपती बघितले. या मंडळाने उज्जैनचं जे महाकालेश्वर मंदिर आहे त्या थीमचं डेकोरेशन केलेलं आणि ही त्यांची छोटीशी क्यूटची मूर्ती. नेक्स्ट आम्ही बघितला कोलडोंगरीचा विघ्नहर्ता, समतानगरचा राजा, विलेपार्लेचा राजा, विलेपार्लेचा विघ्नहर्ता आणि विलेपार्लेचा सम्राट. अँड वी आर बॅक टू लालबाग परळ. सो परळच्या महाराजाची मूर्ती खूप जास्त युनिक होती बघण्याची आणि इट वॉज लाईक ऑलमोस्ट बॅलन्सिंग हवेत विथ सम स्मॉल सपोर्ट खाली. आणि आय वॉज व्हेरी एक्सायटेड टू सी दिस मूर्ती. आणि आय कांट टेल यू इन वर्ड्स की तिथे जाऊन किती वेगळं वाटलंय ती मूर्ती बघताना. इट वॉज प्युअर मॅजिक आणि नो अमाउंट ऑफ व्हिडिओज, रील्स कॅन डू जस्टिस टू व्हॉट द मूर्ती इज. नेक्स्ट वी आर ॲट परळचा सम्राट आणि ही मूर्ती पण खूप मस्त मोठी आणि सुंदर होती. अँड त्यांनी छोटी-छोटी मुलं ठेवलेली तिथे मॅनेजमेंट करायला लाईनची वगैरे. तर अशी शिवाच्या रूपात होती ही मूर्ती सिंहावर बसलेली. तर असा होता आमचा 2025चं गणपती दर्शन. प्लीज लाईक अँड शेअर दिस व्हिडिओ आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग.